पन्हाळा तालुक्यातील पढळ इथं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गायरान जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकाला ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला। ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर मोजणी प्रक्रिया न करताच अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पढळ येथील गायरान गट क्रमांक 971 आणि 1081 मधील सुमारे 15.53 हेक्टर जमीन सौर प्रकल्पासाठी मागवण्यात आली। या जमिनीचा 30 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर ताबा देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाले होते। त्यानुसार महसूल विभागाचं पथक मोजणीसाठी गावात दाखल झालं होतं। ही माहिती मिळताच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले। काही दिवसांपूर्वीच पढळ ग्रामसभेत या प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता। तरीही प्रशासनाने मोजणीसाठी येत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत मोजणी प्रक्रिया रोखली। आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कलेक्टरनी जो आदेश काढलाय, पढळचं गायरान त्याने कोणताही लेखी आदेश न काढता डायरेक्ट त्यांनी त्यांच्या खात्याला, महसूल खात्यालाच आदेश काढला की ही गायरान जमीन मोजणी करून आपल्याकडे हस्तांतर करावी कंपनीकडे। ही गोष्ट ज्यावेळी आम्हाला कळाली त्यावेळी आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे गेलो, त्यांना गावसभेचा ठराव दिला। कारण 19.5 हेक्टर जमीन ही आमच्या गायरानातली अगोदरच फॉरेस्टला गेलेली आहे आणि राहिलेली जी 19 ती जमीन ह्यांनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घेतलेली आहे। हे जर सगळं गेलं तर गावाला 1 गुंठाही गायरान शिल्लक राहत नाही। हे चराऊ करून आहे गावाचं अर्थकारण याच्यावरती चालते। गावात ग्रामपंचायतीला घनकचऱ्यासाठी जो प्रकल्प उभा करायचा आहे त्यासाठी जागा नाही, वाढीव गावठाणाचा प्रश्न आहे। या सगळ्या गोष्टींच्यासाठी ग्रामस्थांचा पूर्णपणे ह्या गोष्टीला विरोध आहे आणि जर शासनाने ऐकलं नाही तर आम्ही मोठं जन आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत। प्रसंगी आम्ही उपोषण सुद्धा करू। ग्रामस्थांनी सांगितलं की या गायरान जमिनीतून गावातील जनावरांना वर्षभर चारा मिळतो। गावात धनगर समाजाची संख्या मोठी आहे। बकरी पालनासाठी जमीन अत्यंत महत्त्वाची आहे। जमीन सौर प्रकल्पासाठी दिल्यास पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल। तसेच या परिसरात विविध योजनांतून लावलेली सुमारे 3000 झाडे असून प्रकल्पामुळे पर्यावरणाचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने महसूल पथकाने मोजणी थांबवून तिथून माघार घेतली। यावेळी सरपंच सविता केकलेकर, संजय कदम, बाजीराव नांगरे, महादेव झेंडे, तानाजी पाटील, प्रदीप चौगुले, सुधाकर पाटील, चंद्रकांत कांबळे, आनंद कांबळे, मारुती कांबळे, अरविंद पाटील, नवनाथ पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।